हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज आपण 24 ऑगस्टच्या इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. तर बघूया आपण न्यूज कडे वळूया. तर फर्स्ट न्यूज आहे आपली की नेस्लेचे सीईओ मार्क शेनेंडर, ओके, मार्क शेनेंडर जे आहे त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे त्यांच्या पोस्टवरनं आफ्टर 8 इयर्सच्या नंतर. तर सविस्तरपणे न्यूज बघूया. मार्क शेनेंडर जे की सीईओ आहे नेस्लेचे, त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे. त्यांनी त्यांची पोस्ट जी आहे सीईओ ची ते सोडलेली आहे. 8 वर्ष तिथे सर्व्हिस दिल्यानंतर 8 वर्ष ऍज अ नेस्लेचे सीईओ झाल्याच्या नंतर त्यांनी ही जी पोस्ट आहे त्यावरनं स्टेप डाऊन केलेलं आहे. ओके, सो शेनेंडर यांनी आणखी रेजिग्नेशन दिलेलं आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मेंबर्स. ओके, जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे जे मेंबर होते त्या पोझिशनचं पण त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे. नवीन कोण अपॉइंट झालेला आहे त्यांच्या जागेवर? तर लॉरेट फ्रिग्झी, जे करंटली नेस्ले लॅटिन अमेरिका इथे काय करत आहेत, ते वर्क करत आहे. त्यांना आता अपॉइंट करण्यात आलेलं आहे नवीन सीईओ म्हणून नेस्लेचं. ओके, नेस्ले लॅटिन अमेरिकाचे ऑपरेशन सध्या ते सांभाळत आहे करंटली लॉरेट. आता त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे नेस्लेचे सीईओ म्हणून. तर बोर्डने नॉमिनेशन केलेलं होतं, फ्रिग्झी यांना नॉमिनेट केलेलं होतं ऍज अ कॅन्डिडेट म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं. ओके, आणि या डिसिजननी काय झालेलं आहे, विथ द डिसिजन टू बी मेड ॲट 2025 अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये. तर लॉरिएट फ्रिग्झी जे आहे, ज्यांना आता अपॉइंट करण्यात आलेलं आहे नेस्लेचे सीईओ म्हणून, त्यांच्याबद्दल काही बॅकग्राऊंड बघून घेऊया आपण. ते आधी कुठे सर्व्हिस देत होते आणि किती काळापर्यंत देत होते ते बघून घेऊया सविस्तरपणे. तर नेस्ले त्यांनी जॉईन केलेलं होतं 1986 मध्ये फ्रान्समध्ये. ओके, त्यांनी मॅनेज सुद्धा केलेलं आहे 2008 मध्ये, जे फायनान्शियल क्रायसिस झालेलं होतं तेव्हा त्यांनी युरोपियन झोन जे आहे ते मॅनेज केलेलं होतं. त्यांनी अमेरिका रिजन मध्ये पण सीईओ पदावर त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. आणखी त्यांनी लीड केलेला आहे लॅटिन अमेरिका झोन सुद्धा सिन्स 2022 पासून. तर नेस्लेचे सीईओ मार्क शेनेंडर यांनी स्टेप डाऊन केलेला आहे आणि नवीन सीईओ म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे लॉरेट फ्रिग्झी यांना. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे नीरज चोपडा यांची. तर त्यांनी आणखी एक सिक्युअर केलेला आहे, त्यांनी रेकॉर्ड बनवलेला आहे त्यांनी. तर बघूया काय बनवलेलं आहे. नीरज चोपडा यांनी अचीव केलेला आहे त्यांचा सीझन बेस्ट थ्रो 89.49 मीटर्सचा, आणि हा 6th आणि फायनल अटेम्प्ट होता त्यांचा, जो की झालेला आहे लॉसेन डायमंड लीग 2024 इथे. आणि त्यांनी हा रेकॉर्ड ब्रेक करून, म्हणजे हा सीझन बेस्ट थ्रो देऊन 89.49 चा त्यांनी सेकंड प्लेस सिक्युअर केलेली आहे. सो ह्या थ्रो मुळे, हा जो त्यांचा थ्रो आहे 89.49 मीटर्सचा, तर त्या थ्रो मुळे त्यांनी त्यांचा प्रिव्हियस जो रेकॉर्ड होता, प्रिव्हियस जो थ्रो होता, तर तो पण त्यांनी सरपास केलेला आहे. त्यांचा प्रिव्हियस थ्रो होता सीझन बेस्ट 89.49 चा, तर तो त्यांनी सरपास केलेला आहे. जो त्यांनी 89.49 मीटर आहे तो त्यांनी थ्रो केलेला होता पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. ओके, आणि त्यामुळेच त्यांना ब्रॉन्झ सुद्धा मिळालेला आहे. तर नेक्स्ट आहे त्यांचा सेकंड बेस्ट थ्रो. जो सेकंड बेस्ट थ्रो आहे त्यांचा पर्सनल बेस्ट, तो 89.94 मीटरचा आहे, जो की त्यांनी थ्रो केलेला होता स्टॉकहोम डायमंड लीग इथे 2022 मध्ये. तर हे त्यांनी सगळे त्यांचे जे रेकॉर्ड्स आहेत, त्यांचे जे थ्रो आहेत, त्यांनी सरपास केलेला आहे. पण जो स्टॉकहोम डायमंड लीगचा जो थ्रो आहे त्याला त्यांनी सरपास नाही केलेला आहे. त्यांचा आताचा जो सीझन बेस्ट थ्रो आहे तो आहे 89.49 चा, आणि स्टॉकहोम डायमंड लीगचा होता 89.94 चा. आता इव्हेंटचे हायलाइट्स बघून घेऊया, त्यांचे किती काय काय थ्रोज होते त्याच्यामध्ये. तर नीरजचे जे अर्लियर थ्रो होते लॉसेन डायमंड लीग 2024 चे, तर ते होते 82.10 मीटर, 83.21 मीटर, 83.13 मीटर, 82.34 मीटर आणि 85.58 मीटर. तर असे त्यांचे अर्लियर थ्रोज होते. आता हे तर आलेले आहे सेकंड. ओके, सेकंड प्लेसवर आहे, सेकंड पोझिशनवर आहे. फर्स्ट आणि थर्ड पोझिशनवर कोण आहेत? तर ग्रेनार्ड अँडरसन पीटर यांनी इव्हेंट जिंकलेला आहे. त्यांचा थ्रो होता
90.61 मीटरचा आणि त्यांनी एक नवीन मीट रेकॉर्ड सुद्धा सेट केलेला आहे त्यांचा हा सीझन बेस्ट देऊन. नेक्स्ट जर्मनी जुलियन वेबर यांनी फिनिश केलेला आहे 3rd पोझिशनवर आणि त्यांचा थ्रो होता 87.08 मीटर्स एवढा. फर्स्ट आहेत ग्रेनार्डचे अँडरसन पीटर, फर्स्ट आहेत विथ 90.61 मीटर. सेकंड आहेत नीरज चोपडा विथ 89.49 मीटर त्यांचा थ्रो आहे आणि थर्ड आहे जर्मनीचे जुलियन वेबर विथ 87.08 मीटर थ्रो आहे त्यांचा. ओके, तर रेकॉर्ड ब्रेकर बघून घेऊया आपण. तर अँडरसन पीटर जे की आलेले आहे फर्स्ट विथ 90.61 मीटर. तर त्यांच्या फायनल अटेम्प्ट मध्ये त्यांनी त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड सुद्धा ब्रेक केलेला आहे. तर आधी त्यांचा रेकॉर्ड होता 90.16 मीटरचा, जो की सेट प्रिव्हियस रेकॉर्ड जो होता तो 90.16 मीटर होता, जो सेट केलेला होता किशोर वालकॉट यांनी 2015 मध्ये. तर तो हा रेकॉर्ड अँडरसन पीटर यांनी ब्रेक केलेला आहे. तर हे आहे रेकॉर्ड ब्रेकर. ओके, सो डायमंड लीग 2024 जे लॉस अँड डायमंड लीग 2024 आहे त्यामध्ये नीरज चोपडा यांनी त्यांचा सीझन बेस्ट थ्रो दिलेला आहे 89.49 मीटर्सचा आणि सेक्युअर केलेली आहे सेकंड प्लेस. ओके, नेक्स्ट आहे तर डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत तर ते आहे राजनाथ सिंग. त्यांची एक ऑफिशियल विजिट होती वॉशिंग्टनला. तर त्या विजिट दरम्यान इंडिया आणि युएसनी दोन इम्पॉर्टंट दोन महत्वपूर्ण अग्रीमेंट साइन केलेले आहे, डिफेन्स अग्रीमेंट साइन केलेले आहे. तर कोणते आहेत ते, तर की अग्रीमेंट्स आहे त्यामध्ये सिक्युरिटी ऑफ सप्लाईज अरेंजमेंट. तर या सिक्युरिटीज ऑफ सप्लाईज अरेंजमेंट मध्ये हा एक की अग्रीमेंट आहे, एक दोन मधला एक पहिला महत्वपूर्ण अग्रीमेंट आहे जो साइन केलेला आहे इंडिया आणि युएसनी. तर त्यामध्ये काय आहे, इन्शुअर्स रेसिप्रोकल प्रायोरिटी सपोर्ट कशा करता फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस करता क्रिटिकल टू नॅशनल डिफेन्स बिटवीन दोन्ही नेशन्स मधले. तर हा एक अग्रीमेंट साइन केलेला आहे इंडिया आणि युएस मधला. आणि सेकंड जो आहे तो आहे मेमोरँडम ऑफ अग्रीमेंट ऑन लायसन ऑफिसर्स. ओके, तर हा दुसरा आहे ज्याच्यामध्ये आहे फॅसिलिटेट द असाइनमेंट ऑफ लायसन ऑफिसर टू स्ट्रेंथन करण्याकरता कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन. ओके, सो स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट काय आहे याचा, जो SOSA आहे म्हणजे सिक्युरिटी ऑफ सप्लाईज अरेंजमेंट, ते एनहान्स करेल युएस आणि इंडियाची मेजर डिफेन्स पार्टनरशिप रिलेशनशिप. तर रिलेशनशिप जी आहे डिफेन्स पार्टनर्सची इंडिया आणि युएस मधली, त्याला हे SOSA काय करेल, एनहान्स करेल. आणखी काय करेल, इट स्ट्रेंथन्स द डिफेन्स टेक्नॉलॉजी अँड ट्रेड इनिशिएटिव्ह DTTI याला फोकस करून जे इंटरऑपरेबिलिटी आणि सप्लाय चेन सिक्युरिटीला सुद्धा ते फोकस करणार आहेत आणि स्ट्रेंथन करणार आहेत. ओके, सो हे आहे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग जे आहे ते एका विजिट वर होते वॉशिंग्टन इथे. तर त्या दरम्यान त्यांनी दोन डिफेन्स अग्रीमेंट साइन केलेले आहे इंडिया आणि युएस मधले. तर त्यामध्ये फर्स्ट अग्रीमेंट आहे तो आहे सिक्युरिटी ऑफ सप्लाईज अरेंजमेंट आणि दुसरा आहे मेमोरँडम ऑफ अग्रीमेंट ऑन लायसन्स ऑफिशियल्स. ओके, जे दोन अग्रीमेंट जे आहे ते साइन केलेले आहे राजनाथ सिंग यांनी. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. सो लिंक्ड इन तुम्हाला माहितीच असेल, ज्यावर आपण रजिस्टर करत असतो फॉर जॉब रिलेटेड. तर लिंक्ड इन जे की आहे मायक्रोसॉफ्ट ओन प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म. ओके, सो त्यामध्ये अपॉइंट करण्यात आलेला आहे कुमरेश पाटाबीरामन. ओके, कुमरेश पाटाबीरामन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज न्यू कंट्री मॅनेजर अँड प्रोडक्ट हेड इंडिया इथे. ओके, इंडियामध्ये. तर त्याचे पोझिशन इन इंडियामध्ये काय आहे, विथ ओव्हर 135 मिलियन मेंबर्स आहेत इंडियामधले लिंक्डइन वर आणि सेकंड लार्जेस्ट आणि फास्टेस्ट ग्रोइंग मार्केट सुद्धा आहे लिंक्डइन. एक्सपिरियन्स काय आहे कुमरेश यांचा, तर कुमरेश यांना 15 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे प्रोडक्ट अँड इंजिनिअरिंग रोल्स मध्ये आणि त्यांनी लीडरशिप सुद्धा हेल्ड केलेली आहे बोथ पोझिशन्सवर लिंक्डइन आणि मायक्रोसॉफ्ट इथे. ओके, सो हे आहे अपॉइंटमेंट बद्दलची न्यूज. सो लिंक्डइन इथे
अपॉइंट करण्यात आलेला आहे कुमलेश पाटाभिरम यांना ऍज अ कंट्रीज मॅनेजर अँड प्रोडक्ट हेड इंडिया इथे. आणि त्यांना टोटल 15 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे प्रोडक्ट आणि इंजिनिअरिंग रोल्स मध्ये. त्यांनी लिडरशिप सुद्धा हेल्ड केलेली आहे लिंक्डइन आणि मायक्रोसॉफ्ट बोथ पोझिशन्सवर. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अर्चना कामत यांची. तर अर्चना कामत यांनी डिसाईड केलेलं आहे रिटायरमेंट घेण्याकरता प्रोफेशनल टेनिस मधनं. तर ते टेबल टेनिस प्लेयर आहेत अर्चना कामत. तर त्यांनी आता डिसाईड केलेलं आहे रिटायरमेंट घेण्याकरता. तर का बरं ते रिटायरमेंट घेणार आहेत? त्यांना अकॅडमिक करिअरवर फोकस करायचं आहे, त्यामुळे त्या रिटायरमेंट त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे त्यांचं. तर त्यांचं जे डिसिजन आहे ते कधी आलेलं आहे, जे 2024 पॅरिस ऑलिम्पिक आता झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी एक क्रुशियल रोल प्ले केलेला आहे. कशामध्ये हेल्प केलेला आहे त्यांनी इंडियन वुमेन टेबल टेनिस प्लेयर्सला क्वार्टर फिनाले मध्ये ते घेऊन गेलेले आहे फॉर द फर्स्ट टाइम. ओके, फर्स्ट टाइम क्वार्टर फिनाले मध्ये वुमेन्स टेबल टेनिस टीम या रीच झालेल्या आहे, तिथे पोहोचलेल्या आहे. तर या पोहोचण्यामागे एक क्रुशियल रोल प्ले केलेला आहे अर्चना कामत यांनी. तर त्यांच्या या परफॉर्मन्स नंतर त्यांनी हा जो डिसिजन आहे रिटायरमेंटचा हा घेतलेला आहे आणि त्यांना परस्यू करायचा आहे फर्दर अकॅडमिक करिअर. त्यांचा फोकस आहे अकॅडमिक करिअरवर, म्हणून त्या रिटायरमेंट घेत आहेत. ओके, सो त्यांनी रिसेंटली कंप्लीट केलेला आहे मास्टर डिग्री कशामध्ये? इन इंटरनॅशनल रिलेशन स्ट्रॅटेजी अँड सिक्युरिटीज 4 मध्ये. त्यांनी मास्टर डिग्री सुद्धा त्यांची कंप्लीट केलेली आहे. त्यांच्या काही टेबल टेनिस मधल्या अचीवमेंट्स आहेत त्या आपण बघून घेऊया. तर त्यांच्या नोटेबल अचीवमेंट्स आहेत, सेव्हरल नोटेबल अचीवमेंट्स आहेत. त्यामध्ये आहे नॅशनल गेम्स 2023 त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे वुमेन्स सिंगल मध्ये नॅशनल गेम्स ऑफ इंडिया इथे. नेक्स्ट आहे 2024 समर ऑलिम्पिक्स. तर समर ऑलिम्पिक्स मध्ये अर्चना यांनी प्ले केलेला आहे पायवॉट रोल. त्यांनी हेल्प केलेला आहे इंडियन वुमेन्स टेबल टेनिस टीमला रीच होण्याकरता क्वार्टर फिनाले मध्ये फर्स्ट टाइम ऑलिम्पिकच्या हिस्ट्रीमध्ये. ओके, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे WTT स्टार कंटेंडर गोवा 2024. तर इथे त्यांनी एक रिमार्केबल कमबॅक केलेला आहे डिफीट करून वर्ल्ड नंबर 1 53 जिनी शाओ यांना. तर जे वर्ल्ड नंबर 53 जिनी शाओ आहे यांना डिफीट करत त्यांनी त्यांचा रिमार्केबल कमबॅक सुद्धा केलेला आहे WTT स्टार कंटेंडर गोवा 2024 इथे. नेक्स्ट आहे नॅशनल चॅम्पियनशिप. तर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये अर्चना यांनी क्लिंच केलेला आहे वुमेन सिंगलचा टायटल नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये. तर अशा त्यांच्या या काही अचीवमेंट्स आहे ज्याबद्दल आपण बघितलेलं आहे. आणि त्यांनी रिटायरमेंट सुद्धा अनाऊन्स केलेली आहे त्यांची प्रोफेशनल टेबल टेनिस मधनं, कारण त्यांना फर्दर अकॅडमिक करिअर त्यांचं करायचं आहे, त्याच्यावर त्यांचा फोकस आहे म्हणून. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे कोका कोलाने अपॉइंट केलेला आहे ग्रीष्मा सिंग यांना. तर कोणत्या पोझिशनवर अपॉइंट केलेला आहे? कोका कोला यांनी ग्रीष्मा सिंग यांना अपॉइंट केलेला आहे ऍज अ न्यू मार्केट हेड म्हणून फॉर इंडिया साऊथ वेस्ट एशिया करता. तर त्यांची जी अपॉइंटमेंट आहे, त्यांची जी पोझिशन आहे, त्यांचं टेन्युअर कधीपासून स्टार्ट होणार आहे? तर 1 सप्टेंबर 2024 पासून त्यांचं हे टेन्युअर जे आहे ते इफेक्टिव्ह मध्ये येणार आहे आणि ऍज अ कोका कोलाचे नवीन मार्केट हेड म्हणून त्या पोझिशनवर वर्क करणार आहेत. त्यांनी सक्सीड केलेला आहे अर्नब रॉय यांना. आधी अर्नब रॉय हे त्या पोझिशनवर होते मार्केट हेडच्या, आता त्यांना सक्सीड केलेला आहे कारण की अर्नब रॉय जे आहे त्यांना प्रमोट करण्यात आलेला आहे टू ग्लोबल कॅटेगरी प्रेसिडेंट इथे कोका कोला ट्रेडमार्क. ओके, सो ग्लोबल कॅटेगरी प्रेसिडेंट इथे त्यांना प्रमोट करण्यात आलेला आहे अर्नब रॉयला, म्हणून त्यांच्या पोझिशनवर आता ग्रीष्मा सिंग हे वर्क करणार आहेत. ग्रीष्मा यांना हे 15 इयर्सचा एक्सपिरियन्स घेऊन आलेल्या आहे आता या रोल करता. त्यांनी वेरियस पोझिशन्सवर वर्क केलेलं आहे, जसं की मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि कस्टमर लीडरशिप अक्रॉस इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये. त्यांचा जो मोस्ट रिसेंट रोल आहे, मोस्ट रिसेंट त्यांनी सर्व केलेला आहे ते केलेला आहे ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कस्टमर अँड कमर्शियल लीडरशिप इथे फॉर इंडिया साऊथ वेस्ट
एशिया ऑपरेटिंग युनिट मध्ये, म्हणजे त्या ऑलरेडी इंडिया साऊथ वेस्ट एशिया ऑपरेटिंग युनिट इथे होत्या ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट कस्टमर अँड कमर्शियल लीडरशिप म्हणून, आणि आता त्यांना प्रमोट करण्यात आलेलं आहे द मार्केट हेड म्हणून. ओके, सो त्यांचा जो रोल राहणार आहे आता ऍज अ मार्केट हेड मधून म्हणून, तर त्यामध्ये त्यांचा नवीन रोलवर त्यांचे काय प्रायोरिटीज राहणार आहेत, तर त्या राहणार आहे स्ट्रेंथनिंग मार्केट प्रेझेन्स. तर मार्केट प्रेझेन्सला स्ट्रेंथन करण्याचा त्यांचा एक रोल राहणार आहे. आणि सेकंड आहे सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह, ज्यामध्ये त्या प्रमोट करेल आणि इम्प्लिमेंट करेल सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिसेस, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे रिड्यूस करणे प्लास्टिक वेस्ट आणि इम्प्रूव्ह करणे वॉटर स्टीवॉर्डशिप याला. ओके, तर त्यांच्या नवीन रोल मध्ये ह्या त्यांच्या नवीन 2 प्रायोरिटीज राहणार आहेत. तर त्या प्रायोरिटीज काय आहेत, स्ट्रेंथनिंग मार्केट प्रेझेन्स आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह. सो कोका कोला यांनी अपॉइंट केलेला आहे ग्रीष्मा सिंग यांना ऍज अ मार्केट हेड म्हणून फॉर इंडिया साऊथ वेस्ट एशिया ऑपरेटिंग युनिट करता. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे टाटा पॉवर सोलार सिस्टीम लिमिटेड यांनी पार्टनरशिप केलेला आहे आयसीआयसीआय बँक सोबत. तर या पार्टनरशिप थ्रू काय होणार आहे, तर या पार्टनरशिप मध्ये ते प्रोव्हाइड करणार आहे फायनान्स. कशा करता, सोलर युनिट्स करता ते फायनान्स करणार आहे फॉर रेसिडेन्शियल आणि कॉर्पोरेट कस्टमर्सला. तर या कोलॅबोरेशनचा उद्देश आहे जे सोलार एनर्जी आहे ते जास्तीत जास्त ऍक्सेसेबल असली पाहिजे आणि अफोर्डेबल सुद्धा असली पाहिजे बाय ऑफरिंग टेलर्ड फायनान्सिंग सोल्युशन. तर जे फायनान्स सोल्युशन जे आहे ते प्रोव्हाइड करणार आहे आयसीआयसी बँक, तर त्यामुळे जे सोलार एनर्जी आहे ते जास्तीत जास्त ऍक्सेसेबल होईल आणि अफोर्डेबल सुद्धा होणार आहे. तर त्या पार्टनरशिप मध्ये काय इन्क्लूड आहे, आता पार्टनरशिप तर झालेली आहे पण थोडंफार काही असेल की त्यांना लोन प्रोव्हाइड करणार आहेत की काही ऑफर देणार आहेत, तर ते बघून घेऊया आपण. तर लोन अमाऊंट जे आहे, काही की डिटेल्स आहे पार्टनरशिप मध्ये त्या इन्क्लूड आहे लोन अमाऊंट. तर किती लोन अमाऊंट त्यांना मिळणार आहे, कस्टमर्स हे अवेल करू शकणार आहे लोन अप टू 90 lakhs. ओके, विथ कोलॅटरल फ्री ऑप्शन. कोलॅटरल फ्री ऑप्शन म्हणजे कोलॅटरल म्हणजे काय होत असते, जसं आता आपण कोणाकडनं लोन घेतलं, जर आपण जर ते फिटवू नाही शकलो, तर त्या व्यतिरिक्त पैशा व्यतिरिक्त आपल्याला काही एखादं आपलं मौल्यवान सामान जसं आहे सोनं किंवा आपली मालमत्ता हे आपल्याला तिथे द्यावं लागते, किंवा त्याच्यावरती त्या लोन अमाऊंटवर आपण लोन अमाऊंट नाही फेडू शकलो तर बँक आपलं ते जप्त करू शकतात. तर तसं हे कोलॅटरल फ्री आहे, म्हणजे यावर आपली कोणतीच मालमत्ता आपण नाही देणार आहे. तर म्हणजे कोलॅटरल फ्री हे आहे. ओके, तर जर नाही झालं लोन अमाऊंट आपल्याकडनं फेडणं, तर कोलॅटरल आहे फ्री आहे म्हणून ते काहीच होणार नाही आहे त्यामुळे. तर कोलॅटरल फ्री ऑप्शन सुद्धा ते प्रोव्हाइड करत आहे आणि टेन्युअर जे आहे ते एक्सटेंड होऊ शकतं अप टू 5 years पर्यंत. तर हे जे लोन अमाऊंट आहे कस्टमर्स अवेल करू शकतात 90 lakhs पर्यंत, सोबत कोलॅटरल फ्री आहे आणि त्यांचं जे टेन्युअर आहे ते एक्सटेंड करू शकतात ते 5 वर्षापर्यंत. तर हे आहे लोन अमाऊंट बद्दल. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबल डाऊन पेमेंट. तर फ्लेक्झिबल डाऊन पेमेंट सुद्धा आहे. तर डाऊन पेमेंटचं ऑप्शन जे आहे ते रेंज आहे फॉर 20 to 25% फॉर लोन अमाऊंट. तर नेक्स्ट आहे एक्सटेंडेड टेन्युअर. एक्सटेंडेड टेन्युअर म्हणजे आता हायर लोन अमाऊंट जर असलं विथ कोलॅटरल कॅन हॅव टेन्युअर ऑफ अप टू 20 years. आता जसं मी तुम्हाला सांगितलं कोलॅटरल आहे म्हणजे त्या पैशाच्या व्यतिरिक्त जेवढं आपण लोन घेतलेलं आहे तर ते फेडण्याच्या व्यतिरिक्त जर आपलं फेडणं नाही झालं तर आपण आपली मालमत्ता त्यावर लावू शकतो, म्हणजे ते मालमत्ता जप्त करू शकतात जर आपलं लोन फेडणं नाही झालं तर. तर तसंच आता हे फर्स्ट जे आपण बघितलं की 90 lakh पर्यंत जर असलं तर कोलॅटरल फ्री राहणार आहे. पण नेक्स्ट त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर एक्सटेंडेड टेन्युअर असलं, जर आता इथे 5 वर्षच होतं पण आता इथे जर 20 वर्ष आहे तर ते अमाऊंट जे आहे ते कोलॅटरल राहील, हायर लोन अमाऊंट राहील, तर त्याच्यासोबत कोलॅटरल सुद्धा राहणार आहे आणि त्यांचं जे टेन्युअर आहे ते पण 20 वर्ष राहणार आहे. ओके, तर हे आहे एक्सटेंडेड टेन्युअर बद्दल. तर हे सगळे जे आहे पार्टनरशिप मध्ये इन्क्लुडेड आहे लोन अमाऊंट, फ्लेक्झिबल डाऊन पेमेंट आणि एक्सटेंडेड टेन्युअर. तर हे आहे टाटा पॉवर सोलर सिस्टीम लिमिटेड यांनी पार्टनरशिप केलेली आहे आयसीआयसी बँक सोबत प्रोव्हाइड करण्याकरता फायनान्सिंग कशा करता सोलर युनिट रेसिडेन्शियल आणि कॉर्पोरेट कस्टमर्सला.
तर ही झाली आहे आपली न्यूज कव्हर. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. क्वेश्चन बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज अपॉइंटेड ॲज न्यू सीईओ ऑफ नेस्ले. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे नेस्लेचे नवीन सीईओ म्हणून आफ्टर मार्क शेनेदर, ज्यांनी की स्टेप डाऊन केलेला आहे त्यांच्या पोझिशनवरनं. तर त्यांचं नाव आहे लॉरेट फ्रेक्झी. तर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ॲज अ नेस्लेचे नवीन सीईओ म्हणून. नेक्स्ट आहे, व्हॉट वॉज नीरज चोप्रा सीझन बेस्ट थ्रो ॲट द लॉस डायमंड लीग 2024. तर त्यांचा नीरज चोप्रा यांनी लॉस एंड डायमंड लीग 2024 यांनी त्यांचा सीझन बेस्ट दिलेला आहे थ्रो. तर तो त्यांचा थ्रो किती मीटर होता? 89.49 मीटर. Which two key defense agreements did India and the US sign during Defense Minister Rajnath Singh visit to Washington in 2024? तर डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी विजिट केलेली होती वॉशिंग्टन इथे. तर त्या दरम्यान US आणि इंडियाने दोन की अग्रीमेंट साइन केलेले आहे. तर त्यांचं नाव काय आहे? ते आहेत सिक्युरिटी ऑफ सप्लाईज अरेंजमेंट SOSA आणि मेमोरँडम ऑफ अग्रीमेंट ऑन लायसन ऑफिसर्स. ओके, तर हे दोन की अग्रीमेंट जे आहे ते साइन करण्यात आलेले आहे जेव्हा डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग हे दौऱ्यावर होते, विजिटवर होते वॉशिंग्टनच्या. Who has LinkedIn appointed as the new product head in India? तर कोणाला नवीन प्रोडक्ट हेड इन इंडिया मध्ये अपॉइंट करण्यात आलेला आहे? लिंक्डइननी अपॉइंट केले. तर त्यांचं नाव आहे कुमरेश पाताबिरामन. ओके, नेक्स्ट, विच टेबल टेनिस प्लेयर, कोणत्या टेबल टेनिस प्लेयरने रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे त्यांची परस्यू करण्याकरता स्टडीज आफ्टर हिस्टोरिक ऑलिम्पिक परफॉर्मन्स. त्यांची जी ऑलिम्पिकची परफॉर्मन्स दिलेली आहे, त्यांनी हिस्टोरिक ऑलिम्पिक परफॉर्मन्स दिलेली आहे, त्यानंतर त्यांनी ही रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे परस्यू करण्याकरता फर्दर स्टडीज. तर त्यांचं नाव आहे अर्चना कामत. ह्या आहे टेबल टेनिस प्लेयर. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द मार्केट हेड फॉर इंडिया अँड साऊथ वेस्ट एशिया बाय कोका कोला. तर कोका कोलानी अपॉइंट केलेला आहे, कोणाला अपॉइंट केलेला आहे ॲज अ मार्केट हेड फॉर इंडिया अँड साऊथ ईस्ट एशिया करता? तर त्यांचं नाव आहे ग्रीष्मा सिंग. टाटा पॉवर सोलार सिस्टीम अँड विच बँक, टाटा पॉवर सोलार सिस्टीम आणि कोणत्या बँकने पार्टनरशिप केलेली आहे टू फायनान्स सोलार युनिट्सला फायनान्स करण्याकरता? तर ते आहे ICICI बँक. ओके, ICICI बँक आणि टाटा पॉवर सोलार सिस्टीम यांनी पार्टनरशिप केलेली आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या नवीन ट्रिक्स मिळतील ज्या तुम्हाला हेल्प करतील एक्झाम्स करता. सोबतच त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही PDF लिंकवर क्लिक करू शकता. तुम्हाला डायरेक्ट PDF मिळून जाणार. सोबतच न्यू बॅचेस स्टार्ट झालेले आहे आमच्या फॉर ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा झालेले आहे. तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा विजिट करू शकता आमच्या दोन्ही ब्रांचवर, दर्डानगर आणि दाते कॉलेज चौक इथे. एक न्यू ब्रांच सुद्धा आम्ही ओपन केलेली आहे नारंगी नगर इथे. तर तुम्ही जर नारंगी नगरच्या जवळ असाल, तुम्हाला तिथे जर बॅचेस जॉईन करायचे आहे तर तुम्ही तिथे बॅचेस जॉईन करू शकता. मंगळवार पासनं नवीन बॅच स्टार्ट होत आहेत. त्याचा टायमिंग राहणार आहे सकाळी 7 ते 8:30. ओके, सो तुम्हाला ते तुमचे जर कॉलेज असेल तर त्याकरता पण तुम्हाला इझी पडेल, सकाळीच बॅच होऊन जाणार. सो थँक्यू.